वैष्णवीच्या आई वडिलांसोबत आता अजित पवारांनी संवाद साधलाय। अजित पवार यांनी फोनवरून कसपटे कुटुंबाशी संवाद साधलाय। खरं तर वैष्णवीच्या लग्नाला अजित पवार सुद्धा उपस्थित होते, मात्र हगवणे कुटुंबियांशी माझा दुरान्वे सुद्धा संबंध नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलं होतं। दरम्यान आता वैष्णवीच्या आई वडिलांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधलाय। अजित पवार यांनी फोनवरून कसपटे कुटुंबाशी संवाद साधला। वैष्णवीच्या आई वडिलांसोबत अजित पवार यांनी संवाद साधला। फोनवरून अजित पवार यांनी कसपटे कुटुंबाशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला। दरम्यान वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणी आता कठोर कारवाई केली जाईल असं सुद्धा सांगण्यात आलं। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांच्याकडून। कैलास, आता अजित पवार यांनी वैष्णवीच्या आई वडिलांशी संवाद साधलाय, नेमकं अजित पवार यांनी यावेळी काय म्हटलंय, काही आश्वासन दिलंय का? जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन अजित पवार यांनी कसपटे कुटुंबियांना दिलेले आहे। काही वेळापूर्वीच कसपटे कुटुंबियांशी अजित पवार यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधलेला आहे आणि जर मला माहित असतं की हे छळ करणार आहेत तर मी लग्नच होऊन दिलं नसतं असंही या संभाषणादरम्यान अजित पवार यांनी कसपटे कुटुंबियांना सांगितलं। मात्र जे दोषी आहेत त्यांना कठोर शिक्षा केली जाईल आणि कुणालाही सोडलं जाणार नाही असं स्पष्ट आश्वासन जे आहे ते अजित पवार यांनी दिलेलं आहे। झालेल्या घटनेबद्दल दुर्दैव व्यक्त केलेला तर आहेच, मात्र दोषींवर कठोर कारवाई होईल असंही अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। कैलास, अजित पवार यांनी आता फोनवरून संवाद साधलाय, त्यानंतर कसपटे कुटुंबियांची ते काही भेट घेणार आहेत का? त्या संदर्भात काही माहिती मिळते का? सध्या तरी अजित पवार या बाबतीत त्यांची भेट घेणार आहेत का या बाबतीत काहीही माहिती नाहीये। मात्र त्यांनी सध्या संवाद साधलेला आहे आणि लवकरच जे फरार आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलेलं आहे।